कन्हेरी मठात आलो. 1905ला यांचा जन्म झाला आणि 1989ला निर्वाण. आणि या मठाला अद्ययावत स्वरूप देण्यात यांचा महत्त्वाची भूमिका आहे. 1989 नंतर कदसिद्धेश्वर अदृश्य महाराज आता आलेले आहेत. वेबसाईटवर वाचलं की 500 ते 600 रुपये असा रूमचा रोज आहे. आणि सामान्य कुटुंब आपल्या मुलाबाळांसह असं लहान ट्रेनमध्ये खेळणं वगैरे एन्जॉय करू शकतात. का तुम्हाला जर बघायचं नसेल तर 250 रुपये परत घ्या. मी म्हटलं नको मला ऑफिसात भेटायचं आहे आणि आलो तर थोडंसं पाहणार. अशा रीतीने मी आता वर जात आहो. तिला मी जोक केला, म्हटलं अगं फुकट जेवण मिळतं ना 12 वाजता. ती बोलली हो तुम्ही वर जा आणि मंदिराचं तिथे जेवणाचं सुरू आहे. अशा रीतीने मी आता विक्रांत पाटील साहेबांना भेटायला जात आहो. भारत मातेचं पुनर्निर्माण करायचं आहे तर वीर सावरकरांप्रमाणे आर्थिक मोह सोडावा लागेल. भारताची अशी एक महान विद्या की ज्यामध्ये कुठल्या औषधाची गरजच नाही आणि आपण बलशाली भारत माता निर्मिती करू शकतो. असा प्रवेश करून आलो की हे दगडी शिल्प आहे आणि हे विष्णूचं मूर्ती दिसतं. पाठीमागे ऑफिस आहे. अशा रीतीने आता ऑफिसमध्ये जातो. म्हैसूर चामुंडेश्वरी देवीला सुद्धा असा मोठा 2200 काय टनचा नंदी आहे. तोच या ठिकाणी आहे तशा प्रकारचं. आणि हे पाठीमागं ऑफिस दिसतं, तिकडे मी जात आहो. प्राचीन शिवमंदिर सुद्धा इथं वरच दाखवले. जेवण कक्ष अशा रीतीने इथं कन्हेरी मठामध्ये जेवणाची 12 वाजता व्यवस्था केलेली असते. ही मोफत आहे. चित्राचे दृश्य सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत मठ. फोटोग्राफीला मना आहे म्हणून मी 20 सेकंदाचं धावतं शूटिंग केलं आणि बाजूला ते जुन्या टाईप 800 वर्ष जुना दिसतंय. समोर हा दगडाचा हत्ती हुबेहूब खरा वाटतो. आणि हे 700 वर्ष जुनं मंदिर. 50-60 मध्ये जेव्हा फोन आला तेव्हा तो आनंद व्यक्त होत असताना 48वें महाराज. 48व्या महाराजांची ब्रॉन्झची मूर्ती. सिद्धगिरी महाराज तुम्ही रिसर्च सेंटर म्हणता आणि भारताची जी महान विद्या आहे त्याकडे आपला रिसर्च होणं आवश्यक आहे. आणि हे मी म्हणत नाही, राज्यपाल नाथ बंधुदास 1966 सांगून गेलेले आहे. आणि तुमची संस्था ही नफ्यासाठी नाही आणि म्हणून तुम्ही भारत मातेच्या हिताचं रक्षण करणं आवश्यक आहे. हे 700-800 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर. याच्यासमोर मी एक हत्ती दाखवतो, असे 2 हत्ती आहेत. आणि लगेच खाली पुन्हा मोठं हे शिल्प आहे. ज्या घरी आम्ही आंघोळ केली तिथं अशाच प्रकारचा बॉयलर होता. म्हणजे या ठिकाणी गरम पाण्याचे हे बॉयलर लोकप्रसिद्ध आहेत. या ठिकाणी 10 रुपयामध्ये गरम पाण्याची आंघोळ वगैरे अशा सुविधा आहेत. त्यामुळे तुम्ही सकाळी जरी आलात आणि तुम्ही रूम जरी घेतला नाही तर तुम्हाला संडास बाथरूम आंघोळ असं फ्रेश सहज होता येतं. रूम काय भाड्यानं मिळतं ते वॉचमन मला सांगू शकला नाही. ऑनलाईन बुकिंग नाही असं तो बोलला. आणि बोलला की इथं कोणी आलेलं निराश होत नाही. हॉस्टेल आहे, 2-3 हॉस्टेल आहेत, काही रूम्स आहेत. तर अशा रीतीनं सहकुटुंब 3 दिवस राहण्याचं छान ठिकाण असं मला वाटतं.